मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही ज्या उत्सुकतेने बघताय तीच आश्चर्यचकित करणारी आणि डोळे विस्फारायला लावणारी संपत्ती नेमकी कुणाची याची उत्सुकता मला सुद्धा होती आणि त्यानंतरच मी काहीसा शोध घेतलेला आहे। 5 वर्षांमध्ये दाम दुपटीची योजना तुम्ही आतापर्यंत ऐकली असेल। त्यामधली अवास्तव वाढीच्या आमिषाची लबाडी आणि गुंतवणूकदारांना गंडवण्याची गुन्हेगारी सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र महाराष्ट्रामधल्या राजकारणामधले अनेक उमेदवार असे आहेत ज्यांना 2019 ची निवडणूक ते यावेळेची 2024 ची निवडणूक या 5 वर्षांमध्ये काहीशे संपत्ती त्यांची वाढलेली आहे आणि या संपत्तीमध्ये काहीशे टक्क्यांची वाढ झाली आहे। खरं तर यंदाच्या निवडणुकीमध्ये उभा असणारा मुंबईमधला एक उमेदवार इतका श्रीमंत आहे की त्याला देशाचा अर्थमंत्रीच करायला हवं असं वाटतं। केवळ 5 वर्षांमध्ये या उमेदवाराच्या संपत्तीमध्ये थोडी नाही तर तब्बल 500 पटीने वाढ झाली आहे आणि हे उमेदवार आहेत घाटकोपर पूर्व या मतदारसंघाचे भाजपच्या तिकिटावरती उभे असणारे पराग शहा। खरं तर पराग शहा हे इथले विद्यमान आमदार आहेत। त्यांना यंदा तिकीट मिळेल की नाही मिळेल या संदर्भात सुद्धा अनेक चर्चा होत्या। याचं कारण म्हणजे ते मतदारसंघामध्ये फारसे सक्रिय नसतात असा त्यांच्या विरोधकांचा आरोप आहे। मात्र मतदारसंघामध्ये सक्रिय नसणारे शहा हे त्यांच्या व्यवसायामध्ये किती सक्रिय असतात हे त्यांच्या या वाढलेल्या संपत्तीवरून आपल्या ध्यानात येतं। 5 वर्षांमध्ये त्यांची संपत्ती ही 500 कोटींवरून 3382 कोटी इतकी झाली आहे। याचाच अर्थ असा की त्यांच्या संपत्तीमध्ये 575% वाढ झाली आहे। कुबेर उमेदवारांमध्ये दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे अबू आझमी। संपत्ती वाढवण्यामध्ये राजकारणी कसे सेक्युलर ते भाजपच्या पराग शहा यांच्यानंतर सपाच्या आझमींची संपत्ती बघितली की कळतं। आझमींच्या श्रीमंतीची चर्चा आपण फारशी ऐकली नसेल कारण आपल्याला माहिती आहे की ते समाजवादी पक्षाचे आमदार आहेत। मतदारसंघ सुद्धा अत्यंत दाटीवाटीच्या लोकवस्तीचा झोपड्यांनी भरलेला असाय। याचाच अर्थ असा गरीब मतदारांचे आमदार मात्र श्रीमंतीमध्ये न्हाऊन निघालेत। 200 कोटींवरून 272 कोटी म्हणजे 36% वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली आहे। बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक असणारे प्रताप सरनाईक हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते, मग ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते पुन्हा एकदा गेले। पक्ष बदलण्याचा योग्य टायमिंग साधणारे सरनाईक यांनी संपत्ती वाढवताना सुद्धा आपलं योग्य टायमिंग साधलंय। म्हणजेच त्यांना राजकारण सुद्धा कळतंय आणि अर्थकारण सुद्धा। 5 वर्षांपूर्वी सरनाईक यांची संपत्ती होती 27 कोटी आणि 5 वर्षांनंतर 133 कोटी इतकी संपत्ती झाली आहे। म्हणजे त्यांच्या संपत्तीमध्ये 396% वाढ झाली आहे। काही उमेदवारांची संपत्ती वाढली असली तरी काहींची संपत्ती घटली आहे आणि त्यामधलं एक नाव आहे मंगलप्रभात लोढा। 5 वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती होती 158 कोटी आणि आता ती आहे 141 कोटी म्हणजे 11% त्यांच्या संपत्तीमध्ये घट झाली आहे। मात्र लोढांची संपत्ती जरी घटलेली असली तरी सुद्धा त्यांचा मोठा मुलगा अभिनंदन लोढा यानं 3000 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे आणि त्यांचा लहान मुलगा अभिषेक लोढा याचं वार्षिक टर्नओव्हर आपण बघितलं तर ते 8 ते 9 हजार कोटी इतकं असतं। हे सुद्धा ध्यानात घ्यायला हवं। याचाच अर्थ असा की मंगलप्रभात लोढांची संपत्ती 11% घटली तरी सुद्धा त्यांच्या मुलांच्या संपत्तीमध्ये मात्र हनुमानाच्या शेपटीसारखी वाढ होती आहे। आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि उमेदवार असणारे जितेंद्र आव्हाड यांचा विचार केला तर त्यांची संपत्ती 10 कोटी रुपयांवरून उणे 52 कोटी इतकी झाली आहे। म्हणजेच 2019 ला दाखवलेली संपत्ती 10 कोटींची ती आता उणे 54 कोटी म्हणजे भलतीच कमी सुद्धा झाली आहे। ज्यांची कमी झाली त्यामागे कर्ज, इतर काही आर्थिक कारणं, आर्थिक जबाबदाऱ्या अशी सगळी कारणं सांगितली जात आहेत। तर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची संपत्ती 4 कोटी रुपयांवरून 4.5 कोटी रुपये झाली आहे। म्हणजे म्युच्युअल फंडामधल्या गुंतवणुकीसारखी 13% वाढ झाली आहे। यांच्यासारखेच उमेदवाराच्या कुबेर यादीमध्ये आणखी सुद्धा बरेच आहेत पण उगाच त्यांच्या संपत्ती वाढीला मर्यादा नसली तरी आपल्याला मात्र या व्हिडिओची वेळेची मर्यादा पाळावी लागेल। मुंबई आणि उपनगरामधल्या या कुबेर उमेदवारांचा जर आपण विचार करायला लागलो तर टॉप 10 जे कोणी उमेदवार आहेत त्यापैकी 5 हे भाजपचे आहेत, काँग्रेसचे 2 आहेत तर समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांचा एक उमेदवार आपल्याला दिसतो। तर यांच्या तुलनेमध्ये कमी संपत्ती कोणाची आहे याचा विचार केला तर भाजपचे 3 आणि शिवसेना उबाठाचे 3 असे उमेदवार आपल्याला दिसतात। निवडणुकीच्या कागदपत्रांवरती दिलेल्या माहितीच्या आधारावरून या कुबेरांची संपत्ती नेमकी किती आहे याची ही आकडेवारी मांडायचा प्रयत्न केला। मात्र तुम्हाला तर माहितीच आहे
की कागदावरती जे दिसतं तितकंच प्रत्यक्षात असतं असं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.